हॅलो फ्रेंड्स, इमेजवरून तुम्हाला तर कळालंच आहे मी आज काय बनवलं आहे. तर हा आहे फ्राईड राईस, जो आपण एकदम स्ट्रेट स्टाईल बनवणार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मलासुद्धा कळवा की तुमचा फ्राईड राईस कसा बनला. तर चला बघूया आता याला काय काय लागणार. तर इथे आहे ते फ्रेंच बीन्स घेतले आहे मी. त्याचप्रमाणे इथे गाजरसुद्धा घेतलं आहे. इथे घेतला आहे थोडासा कांदा, 2-3 हिरवी मिरची, त्याचप्रमाणे अद्रक, लसूण, खूप सारा पत्ताकोबी आणि थोडीशी शिमला मिरची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या याच्यात ॲड करू शकता. तर इथे आता फ्राईड राईस बनवण्यासाठी मी इथे कढई घेतली आहे, ज्यामध्ये मी टाकून घेतलं आहे थोडंसं तेल. आता तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण हा जो अद्रक लसूण बारीक करून ठेवलेला आहे ते आणि 2 मिरच्या मी इथे बारीक चिरलेल्या आहेत, त्यासुद्धा मी आता यामध्ये ॲड करून घेणार आहे. हे थोडंसं आपण लालसर होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे, जेणेकरून याचा कच्चापणा जो आहे जो निघून जाईल. तर तुम्ही बघू शकता आता मी इथं तेलामध्ये हे फ्राय करून घेते आहे. थोडंसं लालसर होईपर्यंतच आपल्याला याला फ्राय करायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडासा कलर याचा चेंज झाला आहे, जास्त काळपट करायचं नाही आहे. तर आता आपण जे कापून ठेवलेल्या भाज्या होत्या तर आपण आता याच्यामध्ये एक एक करून ॲड करायचे आहे. तर इथे सर्व भाज्या मी एक एक करून ॲड करून घेते आहे. कांदा, गाजर, शिमला मिरची, बीन्स आणि आपण जो इथे पत्ताकोबी घेतला होता त्याचा आपण आता इथे अर्धा पोर्शन टाकणार आहे, कारण नंतरून आपण थोडासा पोर्शन टाकू. तर तुम्ही बघू शकता इथे मी ॲड करून घेतल्या आहे सर्व भाज्या. आपल्याला ह्या ओव्हर कुक करायच्या नाही आहे, थोडासा क्रंच याचा आपल्याला ठेवायचा आहे, जो की प्रत्येक चायनीज डिशमध्ये असतो. तर इथे आपण एकदम थोडंसं आपल्याला इथे भाज्या स्टर फ्राय करून घ्यायच्या आहे. जास्त आपण याला फ्राय करणार नाही आहे, थोडासा क्रंच आपण याला ठेवणार आहे. तर आता इथे आपण काय करणार, आपले जे सॉसेस आहेत ते आपण इथे ॲड करून घेऊ. तर इथे मी घेतला आहे डार्क सोया सॉस, 1 ते 1.5 चमचा मी इथे वापरणार आहे. त्याचप्रमाणे इथे मी व्हिनेगर घेतलेला आहे, ते मी इथे 1 चमचा इथे यूज केलेला आहे. त्याचप्रमाणे टोमॅटो केचप आपल्याला हव्यानुसार आपण आपल्या चवीनुसार इथे ॲड करू शकतो. त्याचप्रमाणे इथे मी शेजवान फ्राईड राईसचा जो मसाला असतो तो मी इथे ॲड करणार आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेतला तरी काही हरकत नाही. तर आता इथे मी हा मसाला इथे ॲड करून घेतलेला आहे. तर आता हे सर्व आपण इथे मिक्स करून घेणार आहे. मसाला टाकल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा मीठ ॲड करायची गरजही नाही आहे, तरीही मी इथे थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे थोडीशी आपली भाजी इथे फ्राय झालेली आहे. तर आता थोडंसं मी इथे मीठ ॲड करून घेणार आहे, कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ होतं. तर इथे मी बासमती राईस रेडी करून ठेवलेला होता, जो की पूर्ण थंड झालेला आहे, तो इथे मी ॲड करून घेणार आहे. तुम्ही लेफ्ट ओव्हर उरलेला भात जरी असेल तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, काहीही हरकत नाही. तर आता मी इथे सर्व मिक्स करून घेणार आहे. तुम्ही यामध्ये स्प्रिंग ऑनियन म्हणजेच कांद्याची पातसुद्धा ॲड करू शकता, जी माझ्याकडे अवेलेबल नव्हती तर मी ती स्किप केली. तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण जो उरलेला कोबी होता तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे, कारण याची जी क्रंचीनेस असते ती खूप छान लागते चायनीज डिशमध्ये. तर आता हा व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपला व्हेज फ्राईड राईस बनवून तयार आहे. यात मी थोडासा रेड कलर ॲड केला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी काही हरकत नाही. तर इथे राईस बनवून आपला तयार आहे, जो की आपण साधा व्हेज राईस बनवलेला आहे. तर आता याला आपल्याला नॉनव्हेज बनवायचे आहे. तर बघूया पुढे काय प्रोसेस आहे. तर आता इथे हा राईस आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर इथे राईस झालेला आहे आपला, आता याला आपण काढून घेणार आहे. तर नेक्स्ट प्रोसेससाठी मी इथे तीच कढई ॲड केलेली आहे, ज्यामध्ये मी आता तेल ॲड करून घेणार आहे. आता यामध्ये काय करायचं, इथे मी काय घेणार आहे, 2 अंडी घेणार आहे मी, ज्यांना मी डायरेक्ट फोडून कढईमध्ये ॲड करणार आहे. तुम्ही बघू शकता इथे मी 2 अंडे घेतले आहे, तुम्ही 3 किंवा 4 तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यामध्ये काय करायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकदम आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याचे छोटे छोटे तुकडे बनतील, म्हणजे आपल्याला राईसमध्ये ते खायला खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. मी हा एग फ्राईड राईस बनवलेला आहे. इथे चिकन फ्राईड राईससुद्धा तुम्ही बनवू शकता, तीसुद्धा रेसिपी मी लवकर माझ्या चॅनलवर अपलोड करेल. तर इथे आपल्याला हे मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान इथे अंड्याचा जसा क्रश तयार झालेला आहे. आपल्याला हे अंड्याचा क्रश जास्त बारीक करायचा नाही आहे, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे, कारण आपल्याला तो राईसमध्ये दिसला पाहिजे.
ते हे तयार झालेलं आहे. तर आता यामध्ये काय करून घ्यायचं आहे, आपल्याला हा जो राईस बनवून ठेवला होता तो ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे मी सर्व राईस ॲड करून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. खूप छान एकदम रेस्टॉरंटसारखा लागतो हा. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर इथे आपला राईस बनवून तयार आहे. आता याला आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपला इथे शेजवान राईस बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.